थंडी आहे का? खरं लागते. खरंच आहे मला का? असू दे नाही तर नको लागू, मला थंडी लागते. किती आहे थंडी? मला घरात पण हां ईश्वरी थंडी आहे? हो खरंच आहे. सो माझा स्वेटर पण घालणं गरजेचं आहे ना. मला तुझी चप्पल होती. तुला होणार आहे का आमच्या बाळा? सगळ्या बॅग्स रेडी आहेत. 1 2 3 4 5 आणि ही एक मोठी बॅग. आदमी 3 और बैग 6 चार बहुत ना मी इंसाफी पण है. बॅग घेणार आहे स्वतः. म्हणजे एका माणसामागे 2 बॅग आहेत ना आपल्या. हम्म? अब क्या देखने का है? कुछ नहीं, कुछ याद आ रहा है ये देख रही हूँ. हाँ एनीथिंग? कुछ कम ज्यादा. ओके सो फायनली वी आर मूविंग. माझी क्रॉसबॅग. आणि आपण स्कूलचे शूज आम्ही आज जाताना आहे ना गाडी नेत नाही आहे, म्हणजे कारने जात नाही आपण चाललोय पब्लिक ट्रान्सपोर्टने. आणि हल्ली काही दिवसांपासून आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने जातोय. असं काय माहिती आहे तुला? बरं वाटतं जरा सारखं. हां सारखं स्वतः गाडी घेऊन नाही गाडी घेऊन कंटाळा येतो चालू. त्याच्यापेक्षा पब्लिक त्याचा पण ट्रान्सपोर्टने कसं असं experience मस्त घ्यायचा. एन्जॉय करत जायला भेटतं आणि थोडी मजा पण येते जास्त आधीमध्ये आहे ना. एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. दिस इज हाऊ वी आर गोईंग. आणि पुढे चाललोय ते कळेल तुम्हाला. सगळ्यात पहिलं आपण ॲटो पकडणार. ॲटो नंतर मे बी हां आणि मग ओला सुका येतो पकडणार. ईश्वरी पण रेडी सुका येतो झाली. पकडणार, ओला नको. आता पावसाळ्यामध्ये ओला ॲटो, आता सुका ॲटो असतो बरोबर. सो ओके आता पटकन ओला बुक करूया आणि मग जाऊया. आपण उतरलेलो आहे आणि 76 रुपये ओलाचे झाले आपले तिकीट. आणि पनवेलच्या स्टँडला आपण आलो आहे. सकाळ सकाळी भरपूर गाड्या आहेत असं वाटतंय, बसायला जागा मिळेल असं पण वाटतंय, पण आज आहे सुट्टी आहे ना. त्याच्यामुळे काय माहिती नाही, गर्दी असेल नसेल माहिती नाही. आपल्याकडे काय रिझर्वेशन नाही, काहीच नाही आहे. पण होप सो माहिती नाही. विमान बघ ना किती जवळून जाते. हिल्स काय खूप जवळून दिसते बाबा पनवेलच्या स्टँडला. कमाल झाली. इतक्या जवळून विमान गेलं कसं काय काय कळत नाही मला. जबरदस्त आहे ना ईश्वरी. कसं इतक्या जवळून गेलं. मी एवढे बापरे मला असं बापरे. अरे म्हणजे पनवेलच्या विमानतळावरती गेलं ते. येस बांद्रा बिंद्राला उतरणार असेल तर एवढं लवकर नाही होत. हो पनवेलच्या स्टँडला गर्दी पण भरपूर आहे. या बाजून जाऊया चल. ते थांबा काका, थांबा. थांबा. मला मी नाही दिसणार. चल बोललो ना एकदा जागा नाही म्हणून बोललो ना. फुल राडा आहे आज. आज गाड्यांना इतकी गर्दी आहे ना की प्रवाशांची आणि कंडक्टरची भांडणं सुरू होत आहे. सांगितले काम आहे. ही पण गाडी फुल आहे वाटतं. मास्तर जागा आहे का? चला चला जागा आहे का मास्तर? चांदणी चौक. हा चांदणी चौक नाही जात मग कुठे स्वारगेट. उतरू दे चला उतरू दे. काय विषय आहे काय माहिती. काय आलं हा मग थांब की येतात ना अजून. आज आपल्याला स्वतःच्या गाडीचं महत्त्व समजलेलं आहे. आपली स्वतःची गाडी असणे किती महत्त्वाची गोष्ट आहे. गाडी आहे पण आपण आज आलेलो आहे बस नाही. आणि बसमध्ये इतकी गर्दी आहे की आम्ही 7 ते 8 बस आतापर्यंत सोडलेल्या आहेत है ना ईश्वरी. आणि प्रत्येक बसमध्ये खूप गर्दी आहे. आज नाताळचा दिवस असल्यामुळे असं वाटतं की घरी जावं आणि आपली गाडी घेऊन निघावं असं वाटतं. पण आपण आज वेट करणार थोडा वेळ. आणि जर का स्टँडिंग असेल तर मग स्टँडिंग पण जायची आपली तयारी आहे ना. स्टँडिंग असेल तर स्टँडिंग जाऊया. बघूया आता कुठली गाडी आली परत एकदा. आपल्याला असं वाटलं की बसून जाता येईल पण उभं जरी राहून जायचं म्हटलं तरी पण प्रॉब्लेम आहे. इतकी सगळी लोक येतात कुठून काय माहिती. ही गाडी आलेली आहे परळी म्हणजे कुठे झाली? पुणे अहमदनगर. ओके बघूया आहे का जागा. ओके बघूया आलेली आहे गाडी आहेत. पॅसेंजर पण भरपूर आहेत. जायगा आगे अजून एक कुठली तरी आली. वैराग पुणे आली. लोणी
थांब थांब थांब. ठाणे मंचर चांदणी चौक मार्गे जाते का विचारायचं. मास्तर चांदणी चौक जाते का चांदणी चौक. चला या दोघींना बसवून दिले आतमध्ये. मी पण बसतो. चला धन्यवाद आपले आभारी आहे. हां चला तर आपण प्रवास सुरू केलेला आहे. 8 वाजता पनवेल स्टेशनवरून आपली गाडी निघाली आणि म्हणतात की घाटामध्ये थोडं ट्रॅफिक आहे. बघूया किती ट्रॅफिक लागते. प्राजक्ताला मागची सीट मिळालेली आहे आणि ईश्वरी आणि मी फ्रंट सीटवर बसलो आणि बघूया आता किती उशीर होतो आहे की काय होतं ते कळेल. आणि या मुलीला विंडो सीट पाहिजे असते ना. त्याचबरोबर तिला भूक पण लागली थोडीफार. त्याच्यामुळे चेहरा एकदम नर्वस दिसतोय. बघा गाडी निघून 10 मिनटं नाही झाली तोपर्यंत झोपाची सुरुवात झालेली आहे. आणि आता जस्ट आपण गाडी थोडीशी आपली बाहेर आलेली आहे. पनवेलमधून पळसपे फाट्यापर्यंत आपण आलेलो इथे. गाडीने मेगा हायवेसाठी टर्न मारलेला आहे या बाजूने. आणि बाहेर एकदम मस्त सकाळचं प्रसन्न वातावरण. वाजलेले आहेत आता फक्त 8:30. खूप आता आपण घाटामध्ये आहे. घाटामध्ये बऱ्यापैकी ट्रॅफिक लागलं आहे. बघू शकता फुल ट्रॅफिक आहे. आता इथे कुठे थोडीफार गर्दी दिसते मुंबईकडे जाताना. मगाचपर्यंत मुंबईकडे जाताना पूर्ण खाली होतं. आता थोडीफार गर्दी दिसायला लागली बघ. तरी आपण बाळा कारने आलो असतो तरी हीच परिस्थिती होती ना. हां असं तांगड्यापासून बसायला मिळालं असतं. झोप काढायला मिळाली असती का. मग जर का ड्राईव्ह करायला लागलं असतं आणि घाटामधून परत 2-3 गाड्या बंद पडलेल्या है ना. त्यामुळे ईश्वरी तर माझ्या मांडीवर डोकं टेकून मस्त झोपून आली. तिची आई मागे बसून आले काहीतरी गाणी वगैरे ऐकते. आणि बाबा पण झोपला होता. मी असं झोपून गेलो होतो. असं आहे बघ असं. ईश्वरी मांडीत झोपली होती. मी असं झोपून गेलो होतो मस्त. असं दाखवलं की मग अशी काय माहिती ट्रॅफिकमधून कधी बाहेर पडणार काय माहिती. आता लोणावळ्यामध्ये आलेलो आहे जस्ट आपण है ना. आणि पण त्याच्यामुळे अशा प्रवासाची जास्त मजा येते खरं तर. मस्त झोपून एन्जॉय करायचं. चांगल्यापासून असं बसून राहायचं फक्त. ड्रायव्हर काका मस्त गाडी चालवतात. आपण आराम करायचा. चला अजून 1 तास वगैरे लागेल वाटतं. आता ट्रॅफिकमधून आता बाहेर पडू आपण. लोणावळ्यामध्ये आलो तसं थंड हवेचा एक मस्त झुळूक वाटायला लागली आपल्याला. चला थोडा वेळ गाडी थांबते. फूड कॉर्निवल रिसॉर्ट आहे आणि बाहेर भरपूर गर्दी आहे. इतकी गर्दी आहे की विचारून सोय नाही. इतकी गर्दी आहे. समोर STच्या गाड्या पण आहेत आणि मागे बॅक साईडला कमीत कमी 200-100 कार्स उभे असतील आणि 15 ते 20 STच्या बसेस उभ्या आहेत. शोरूम वाटत होतं खरंच. परफेक्ट ऑब्झर्वेशन आहे शोरीचं. बरं ठीक आहे. 10 मिनिटामध्ये परत यायचं. चला वॉशरूमसाठी आपण उतरलो आणि फुल गर्दी आहे. हां नंबर गाडीचा आहे 1945 नंबर. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि समोर बघू शकता अक्षरशः गाड्यांचं शोरूम असताना त्या प्रकारे सिच्युएशन आहे. इतक्या गाड्या लागलेल्या आहेत जबरदस्त. आणि फूड कार्निवलला आपला स्टॉप आहे. 2 तास आपले 2-3 तास गेले बसमध्ये बसून. मध्ये ट्रॅफिक लागलेलं होतं त्याच्यामुळे 10 मिनटामध्ये यायला सांगितले. त्याच्यामुळे आपल्याला खायला वगैरे काय जमणार नाही. बसमध्ये घ्यावं लागेल. हां ईश्वरीने लगेच डिमांड केली घेऊ शकतो कारण तिला खूप भूक लागलेली आहे. समोर बघू शकता फूड कार्निवल. चला वॉशरूमला किती गर्दी आहे काय माहिती. इतकी सगळी गर्दी. आता नाताळच्या सलग सुट्ट्या असल्यामुळे चला वॉशरूमला जाऊया. वॉशरूममधून आल्यानंतर तिकडची पण सिच्युएशन बेकार असेल.
खाण्यासाठी तर इतकी गर्दी आहे बघा. चला या बाजूला कुपन सिस्टम आहे. कुपन घेऊन मगच काय घेऊ शकतो. कुपन घ्यायला सुद्धा किती गर्दी आहे बघा. गरम आहे ना? अरे भाऊ 3 आहे, 3 आमचे. माझे 3 वडापाव. कोण गेला? हां ए बाय गरम आला द्या. हां चला 3 वडापाव घेतले. जस्ट तुम्ही गेस करू शकता किती रुपये वडापाव असेल. चला फुल पब्लिक आहे. काय माहिती आहे का, इथे गिराईक असतं तिथे रेट पण वाढलेला असतो. काय का किती रुपये वडापाव असेल इथे? हाँ पागल हो गए क्या? 30 रुपये वडापाव है इधर का. मी बरोबर घेतली. हाँ आराम से खाना पड़ेगा भाई. चला छोटा सा वडापाव है लेकिन 30 रुपये है बाबा. अभी टेस्ट बताते आपको कैसा है. किती? एकाच 30 रुपये एकाचे 30 रुपये. भाई हमारे इधर आ जाओ, हम तुमको खिलाएगा 15 रुपये में वडापाव बढ़िया से, है ना. वॉशरूमला पण गर्दी होती. होय चला चला बघा गाड्या किती लागल्या इकडे. त्या बाजूला एस टीच्या रांगा आणि 1945 नंबरची बस. चला हां कुठे होती? चल इथून पुढे चल. बाळा असं नाही करायचं, तुला शोधतोय मी. हां हां ये मिळाली बाई 1945. चल असू दे चल आली ना. चला आता बसमध्ये बसूया आपण. तुझी कॅब कुठे आहे? आतमध्ये. तर आपण आता पनवेलवरून थेट निघालो आणि चांदणी चौकमध्ये येऊन पोचलो. ओला बोलवले आपण. ओलाचा कोड पण आला आणि गाड्यांचा खूपच आवाज आहे समोर. बघू शकता गाड्यांचा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या खूप आहेत आणि आम्हाला पटकन ओलाची सर्व्हिस खूप चांगली वाटते आपल्याला. ओला आहे ना पटकन येऊन जाते आणि 2 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती लगेच 2 मिनटामध्ये ओला येणार आहे. ट्रॅफिक पण भरपूर आहे या बाजूने येणारं जाणारं. आणि हां 10 मिनटं आपल्याला चालायला लागलं. ओलावाल्यांनी गडबड केली आणि 10 मिनटं आपल्याला चालायला लागतं इतक्या ह्याच्यातून ट्रॅफिकमधून. पुण्यामधला एक खूप आगळा वेगळा अनुभव. आमचं ओलाचं तिकीट झालं होतं 180 रुपये, सॉरी 139 रुपये आणि यांनी 200 रुपये सांगितले. हा एक वियर्ड आणि एक्सपिरियन्स होता. 5 मिनटं आपण त्यांच्याशी वाद घातला पण आता विषय सोडून दिला आहे.